राम राम मित्रांनो आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला शुभ सकाळ. तर हे पण मित्रांनो आज सकाळी सकाळी लवकर एकदम असं फवारणी करण्यासाठी आलेलो आहे. कारण कसं आहे माहिती का, परत पाऊस ते येतोय, त्याच्यामुळे आपलं लवकर येऊन फवारणी चालू करायची. हे औषधं तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतले होते, कारण चालू केलं तर पण परत तिकडे एका मित्राची इथं पाळे घालायला गेलो 1-2 दिवस, तर त्याच्यामुळं रद्द झाली ती फवारणी. तर चला म्हणलं आज करावं चालू. ते पण मित्रांनो तुम्हाला आता इथं पाण्याची सोय पण एकदम मस्त आहे. आता सध्या लाईट चालू आहे, सकाळच्याच गॅप चालू आहे आम्हाला. ते बा असं कॉक फिरवला आहे थोडासा हौदामध्ये, ते भरत राहतं ऑटोमॅटिक. मग पाणी पण एकदम जवळच आहे आणि इथली ही सरकी फवारायची आज. औषधं मी तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो तरी पण कोणते तर हे पहा मित्रांनो, हे औषध आहे रोन फेन. मराठीमध्येच वाचित आहे, तर मला इंग्लिश येत नाही. रोन फेन असं नाव आहे औषधाचं. आणि हे औषध असं आहे मित्रांनो की हे 2-3 रोगावर काम करतं आहे. थ्रिप्स, मावा, तुडतुडा असे एकच औषध आहे, पण 2-3 रोगावर काम करतं आहे ते. तर हे आहे मित्रांनो टॉनिक. याचं काय नाव आहे, टाटा बहार नाव आहे याचं. एकदम असं मस्तवनी टाटाच्या कंपनीचं ओरिजिनलमध्ये टॉनिक आहे. आणि हे तर आपलं प्रत्येक वेळेस असतेची स्टिकर म्हणजे ते औषध ते धुवून जाऊ नये पाऊस जरी पडला तरी बी. तर चला मित्रांनो, घेतो आता टाकी भरून फवारायची आणि करतो चालू. हे काल माझ्या कोणी नळी मोडी होती, कारण फवारा भरता पायच पडा तिच्यावर. तर इथं मोडली होती, गळायला लागली होती, तर काल बांधली होती. आज दुसरी नवी आणली, ती पण बसवतो. काही नवी आणली नळी. तर हे पहा मित्रांनो, आता बरंच एवढं थोडं हानीत आणलंय. 6वी-7वी टाकी मित्रांनो ही. सकाळपासून शूटिंगच नाही घेतलं, कारण कशामुळं गडबडीने पटपट फवारून घ्यावं लागत आहे. कारण पावसाची पण भीती असते दुपारून, त्याच्यामुळे म्हणलं आपलं सकाळी आलो तर घ्या पाटा नंतर घेता येईल शूटिंग. मस्त मित्रांनो, त्या शेडपासून फवारीत आणलं इकडे. ते शेड चला मित्रांनो, आज काय दिवसभर फवारायचं. 3रा पारापर्यंत बघू आता किती टाक्या होत्यात, काय होत्यात. 11-11:30 वाजलेत. 7वी टाकी माझी. दिवसभर तर 20-25 तरी टाक्या व्हायला पाहिजे. तर बघू किती होत्यात. तर हे पहा मित्रांनो, इथल्या दोन्ही पण पट्ट्या झाल्यात फवारून. ह्या पट्टीमध्ये पडल्या पहा मित्रांनो 4 टाक्या, आणि इकडच्या ह्या शेडवाल्या पट्टीमध्ये पडल्यात 7 आणि 4 11 टाक्या झाल्यात आत्तापर्यंत. दुपार पण होत आली. हे पहा मित्रांनो, एक पट्टी. दोन्ही पण पट्ट्या आता दुपारच्या अगोदर फायनल झाल्यात. आता जातो खाली. तिथं अजून थोडीशी एक खालीच पट्टी इथंच, तिथं पण 4 टाक्या पडत्या. तर चला जातो फवारा घेऊन. टाकी इकूनच नेतो भरून जाता फवारायची. दाखवतो खाली गेल्यानंतर. चला मग. तर या पहा मित्रांनो, केली फवारणी चालू. आता ही दुसरी टाकी इथं पण अगोदर घेतली नाही शूटिंग, कारण तुम्ही जोडीदार नव्हता, कृष्ण येणार होता, त्याच्यामुळे म्हणलं नंतरच घ्यावा. आता कृष्ण पण आलाय, मोबाईल धरलाय त्याने. झाली फवारणी चालू इथं पण. इथं लय झालं 2-4 टाक्या पडते इथं पण, 4 किंवा 5.
फोटो घ्यायचे काही. तर हे पहा मित्रांनो, आता इथली पण फवारा हाणायचा झालेला आहे. आता जायचं आहे तिकडं मळ्यामध्ये. तर मळ्यामध्ये तिथं बी पाणी आहेतच आहे, जवळच आहे. सौर ऊर्जा चालू करायचा डायरेक्ट मोटर. इकडे तरी थोडंफार लांब होतं काही खोड्यानी, पण तिथं एकदम जवळ आहे. तर चला, कृष्णा पण आलता दुपारून रानात, तर त्याला दिलं ते बैल सोडून. तर आता बैल पण तिकडंच न्यावं लागतील, कारण परत इकडं माघारी यायचं कशाला कुठं ठेवायचं. तर लगेच बैल पण घेतो तिकडं. काही इकडं चार येतो कृष्णा. चला जातो बैल घेऊन डायरेक्ट तिकडं. चालू झाल्यावर दाखवतो तुम्हाला मळ्यामध्ये. तर मळ्यामध्ये इथं 2 टाक्याच आहे, 2च पंप पडत आहेत, आणि तेवढ्यासाठी पण यावंच लागत आहे मित्रांनो. आता आत्ताच आलो, एक पहिलीच टाकी भरून आणली, तिथून वड्यातूनच पाणी घेतलं. आता सोलर बी चलते का नाही काय माहीत, त्यासाठी वड्यातलंच पाणी घेतलं आणि आलो इकडं. कारण आता सोलर चालणार नाही, ऊन थोडं कमी आलं आहे. 4:30-5 वाजत आले. तर चला दाखवतो अजून किती होत्यात. इथं फक्त 12 काकऱ्या. त्या 12 काकऱ्या झाल्यावर बघू मग वर काही फवार जेवढं होईल तेवढं. 6 वाजेपर्यंत फवार येतो. तर चला दाखवतो वर गेल्यानंतर. तर हे पहा मित्रांनो, पण आलो वर. आतापर्यंत तिकडं पूर्ण फवारीत आलो इकडं. आता इथं पण तुम्हाला सांगतो, अर्ध्यापर्यंत जात आहे, सुट्टी व्हायच्या टायमापर्यंत. 1-2 टाक्या अगोदर पण फवारले तिथं. तर म्हणजे चला पीठ घ्यावा. हे पहा मित्रांनो, बघा इथली पण केवढाली सरकी एकदम मोठाली. थोडीच पलीकडे टाकून केवढाली झाली सरकी. मस्त अशी काही अशी छातीला लागायला लागली. अशी इतकाली झाली छाती, इतकाली माझ्या काही छातीच्या कमी आहे, काही अशी भरपूर मोठाली झाली आणि एकदम भारी दिसायला लागली आता सरकी. तर चला आता शेवटला फायनल बंद केल्यावर. अरे पहा मित्रांनो, आज झाल्यात 22 टाक्या पडल्यात एका दिवसामध्ये. तर तुम्ही विचार करा की किती माणूस परेशान होत आहे. 15-16 लिटरचं दिवसभर बोकांडी घेऊन बोजा घेऊन चालावं लागत आहे. तर चला आता जायचं आहे घरी पण. हे पहा मित्रांनो, फायनल आता फवारायचं बंद केलं आहे, कारण आता बराच टाईम झाला आहे घरी जायचा बी. तर मित्रांनो, ह्या पण खोड्यात इथं फक्त 2 टाक्याचं राहिलं आहे शिल्लक. आता चला तेवढंच आता उद्याच्याला हाणता येईल. आता बाकीकडं तर आताच नाही फवारणी करायची बरं का. तिसऱ्या फवारीला आता वर टाईम आहे अजून. इकडं थोडंसं थ्रिप्सन ते आलं, तर त्याच्यामुळं इकडं तिसरी फवारणी पण घेतली. तर चला मित्रांनो, व्हिडिओचा करतो शेवट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करी जा मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो, कमेंट पण करीत जा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.